लाखो लोकांनी आपल्या हृदयात देव म्हणून ज्यांना ठेवलं, अशा एका महानायकाचा, एका महान लोकनेत्याचं जयंतीचा हा उत्सव समस्त ग्रामस्थ सारोळा या नगरीतील सर्व 18 पगड जातीतल्या आदरणीय लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांच्यावर प्रेम करणाऱ्या, तेव्हाही आणि आताही काही लोक जिवंत असून मेलेले असतात, काही लोक मेल्यानंतर सुद्धा जिवंत असतात. त्यापैकी या महाराष्ट्राचं फार मोठं भाग्य घेऊन जन्माला आलेले आदरणीय गोपीनाथरावजी पांडुरंगजी मुंडे साहेब, नाव काढलं तरीही त्यांची मूर्ती समोर येते. अशा या महान नायकाचा आयुष्यभर ज्यांनी तुमच्या माझ्यासाठी 18 पगड जातीसाठी अहोरात्र संघर्ष केला. आम्हाला मंदिरात असून सुद्धा डोक्याची टापरं सोडणं होत नाहीत, पण जो पावसात सभा घेतो, भर पावसात हेलिकॉप्टर बिघडलं तर ॲटोने जातो, गाडी बिघडली तर मोटारसायकलवर बसून जातो, गेला. आणि ज्याच्या जीवनाची सुरुवात सायकलवर भोंगा बांधून ज्यांनी आपला प्रचार प्रसार सुरू केला, या 18 पगड जातीतल्या रंजल्या गांजल्या कष्टकरी शेतकऱ्यांसाठी, त्या एका महानायकाची ही जयंती आपल्या गावानी तुम्ही सर्वांनी हा जयंतीचा सोहळा आयोजित केलेला आहे. हनुमंतरायाचं पवित्र मंदिर, प्रातस्मरणीय संत राष्ट्रसंत श्री भगवान बाबांचं हे पवित्र मंदिर, सद्गुरू संत श्री माऊलीदादांचं हे पवित्र मंदिर, पांडुरंगरायाच्या या दरबारामध्ये समस्त या सारोळा गावकऱ्यांच्या आबाल वृद्धांच्या चरणावर नतमस्तक होतो. तुम्ही माणूस म्हणून जगलात. ज्यांनी छत्रपती शिवरायांची जयंती नाही साजरी केली, काशी की कला जाती मथुरा में मस्जिद होती, अगर एक शिवाजी राजा न होता तो आज तक हम सबकी सुन्नत होती. वाह वाह. दारातली तुळस, मंदिराचा कळस आणि कपाळाचं कुंकू ज्या राजामुळं आजही जिवंत आहे, तो छत्रपती शिवरायांसारखा राजा, त्याची कृतज्ञता म्हणून त्यांची जयंती करावी. माईक सिस्टीमवाले त्यांना तिथं बसून राहायला सांगितले मी. आवाज थोडा कमी ठेवा, थोडा शिट्टी नाही मारली पाहिजे. सरकार काय असतं, विरोधी पक्ष नेता काय असतो, उपमुख्यमंत्री काय असतं, मंत्रालय काय असतं, हेच 18 पगड जातीतल्या गोरगरीब तुम्हा आम्हाला माहीत नव्हतं. ते ज्यांनी या महाराष्ट्राला माहीत करून दिलं. शेतकऱ्यांचे कष्टकऱ्यांचे प्रश्न काय असतात, शेतकरी आणि कष्टकरी सुखी झाल्याशिवाय हा महाराष्ट्र सुखी होऊ शकत नाही, हा देश सुखी होऊ शकत नाही. हे पहिल्यांदा या महाराष्ट्राच्या इतिहासातल्या राजकारणातल्या एखाद्या महापुरुषाला कळतं. नवे नवे त्याच्यासाठीच, या सगळ्या समस्या सोडवण्यासाठीच ज्यांनी
अवतार घेतला, जन्म घेतला असंच म्हणावं लागेल. त्या लोकनेत्याची जयंती साजरी करताना आज फार मोठा आनंद आहे. झाले बहुत होतील बहुत परी तुझ सम नाही. भरपूर नेते झाले हो, भरपूर आले गेले, पंतप्रधान झाले, मुख्यमंत्री झाले, मंत्री झाले, भरपूर नेते झाले. का लोक लक्षात घेत नसतील? पण ज्यांच्या जयंतीसाठी आणि पुण्यतिथ्यासाठी एखाद्या नेत्याच्या भारत देशामध्ये आणि या महाराष्ट्रामध्ये आत्तापर्यंत कुठल्या मुख्यमंत्र्यासाठी एवढे भजन कीर्तन झालेले मला कुणीही दाखवा, आणि एवढं मोठं अन्नदान झालेलं त्यांच्यासाठी मला कुणीही दाखवावं. त्या दिवशी कीर्तन बंद करतो. उगीच होतंय का? अरे बापाची गोड जेवणं घालणं होत नाहीत, आजोबा पंजोबाच्या पुण्यतिथ्या सुद्धा आम्हाला माहीत नाहीत. जयंत्या तर सोडा, स्वतःच्या मायबापाच्या जयंत्या सुद्धा आम्हाला करता येत नाहीत आणि करत नाहीत. मग त्यांनी असं काय केलं असेल या महाराष्ट्रासाठी, या महाराष्ट्रातल्या 18 पगड जातीसाठी? दादा सांगू, राजकारणात होते आदरणीय लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब, राजकारणात होते पण राजकारणी नव्हते. वा. ते राजकारणी असते तर त्यांची जयंती आणि पुण्यतिथी एवढ्या मोठ्या भव्य स्वरूपामध्ये साजरी झालीच नसती. कारण जो राजकारणी असतो, राजकारणासाठी लोकांचा जाती जातीत भांडणं लावतो, पक्षापक्षात भांडणं लावतो. पण या महापुरुषाचा जर विचार केला तुम्ही मायबाप हो, तर कधीच स्वतःच्या निवडणुकीसाठी, स्वतःच्या पदासाठी, स्वतःच्या खुर्चीसाठी या माणसानं कधी कुणाचा द्वेष केला नाही. तो आपल्या पक्षातला असो अथवा दुसऱ्या पक्षातला असो, आपल्या जातीचा असो अथवा कुठल्याही दुसऱ्या जातीचा असो. आज हे जे दिसतंय ना तुम्हाला, गेल्यानंतर सुद्धा त्यांचा जिवंतपणा दिसतो. त्याचं एकच कारण आहे, आयुष्यात कधी एक सांगू, मुंडे साहेब राजकारणात होते पण राजकारणी नव्हते. मुंडे साहेब कुठल्या तरी जातीचे होते पण मुंडे साहेब कधीच जातीवादी नव्हते, ते जातीवंत होते. विठाला 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 विठाला. छत्रपती शिवरायांनी 18 पगड जातीची मोठ बांधली आणि या महाराष्ट्राला स्वराज्य निर्माण करून दिलं. मला वाटते त्यांच्यानंतर रंजल्या गांजल्या 18 पगड जातीतल्या गोरगरीब कष्टकरी समाजाचा कळवळा असणारे या भारत देशामध्ये नाव आवर्जून प्रकर्षानं जाणवतं आणि घ्यावंच लागेल, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. रंजल्या गांजल्यासाठी 18 तास अभ्यास करून रक्ताचं पाणी करणारा हा महान महानायक होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. नाव घ्यावंच लागेल. देशाला नाही, विदेशात सुद्धा ज्यांचे फोटो लागतात नाव घेतलं जातं. रंजल्या गांजल्यांचा कळवळा म्हणून आजही प्रत्येक कार्यालयात, प्रत्येक एसटी स्टँडला, प्रत्येक ठिकाणी ज्यांचा फोटो लावलेला असतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, त्याच्याशिवाय तुमचा विकास नाही. जो शिक्षण घेईल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही आणि शिक्षणाशिवाय तुमची प्रगती कधीच होऊ शकत नाही. आणि त्यानंतर या महाराष्ट्राचा विकास, या महाराष्ट्रातल्या रंजल्या गांजल्या लोकांचा विकास. दादा इथं सप्ताह होत नाही का? सप्ताह कार्यक्रम होत नाहीत का? मला नाही वाटत. प्रत्येक गाडी आली की माणसं सगळेच तिकडे बघतायत. काय गरज आहे? मंदिरात आलोत आपण.
इथल्या सगळ्या जातीने आज यायला पाहिजे होतं, हे गावाचं मोठेपण होतं. सगळ्या जातीपातीच्या सगळ्या धर्माच्या लोकांनी. कधीच तुम्हाला कुठलाही नेता सांगेल या देशात एकच असा नेता होऊन गेला ज्यानं कधी अजिबात जातीपात केला नाही. एक सांगू, पुन्हा सांगू, ऐका माय बापू, अनुभवानं आणि अभ्यासानंच सांगायलो आणि प्रत्यक्ष त्याचे प्रमाण देऊन सांगायलो तुम्हाला. जर या माणसाच्या मनात आलं असतं, उपमुख्यमंत्री आणि सत्ता ज्याच्या हातात होती, मला वाटते तो ज्या जातीत जन्माला आला वंजारी, त्या जातीचे 5-50 आमदार करून टाकले असते त्यानं. पुन्हा एकदा लक्ष द्या. पण जास्तीत जास्त आमदार आणि कोणाच्या पाठीवर जर हात ठेवला असेल आणि जास्तीत जास्त आमदार जर केले असतील तर मराठा समाजाचे केले. स्वतःच्या पक्षातून अभ्यास करा, मग बोला. स्वतःची जात दिसली का कधी? म्हणून आपलं सगळ्यांचं कर्तव्य आहे. रंजल्या गांजल्यांचा महान नेता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनंतर जर कोण झाला तर एकच नाव समोर येतं,